एव्हरीवन. ज्ञान कस्तुरी मॅथ्स क्लासेस मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत ते म्हणजे एका नवीन विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला माहिती देण्यासाठी आलेलो आहोत. ते म्हणजे नवीन व्हॅकेशन प्लस रेग्युलर बॅचच्या अनाउन्समेंटसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. व्हॅकेशन प्लस रेग्युलर बॅच याचा अर्थ 10वीच्या अनुषंगाने मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. 10th क्लासच्या बाबतीमध्ये आता आपल्याला माहिती आहे 9वीच्या एक्झाम आपल्या झालेल्या आहेत शाळेमधल्या आणि आपण आता 10वी मध्ये प्रवेश केलेला आहेच. आणि मग म्हणून आपण 10वीच्या अनुषंगानं बऱ्याच जणांना भीती असतोय की 10वी बोर्डचा पेपर कसा असेल, 10वी मध्ये गेलात म्हणजे आपल्याला भरपूर सारा अभ्यास करावा लागेल, 10वी मध्ये गेल्याच्या नंतर आपल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजेत, अशा बऱ्याच जणांच्या आपल्या आजूबाजूला आपण घरामध्ये चर्चा पाहिलेली असते. आणि त्याच्या बाबतीमध्ये विशेष करून आपण जो विषय आहे तो म्हणजे मॅथ्सशी संबंधित, मॅथमॅटिक्सशी संबंधित, गणिताशी संबंधित बऱ्याच सारे डाऊट्स बऱ्याच विद्यार्थ्यांचे असतात. बऱ्याच जणांना 9वी पर्यंत, 8वी पर्यंत, 7वी पर्यंत गणित हा विषय जमतच नाही. त्याच्या ऑपोजिट पण काही गोष्टी असतात. बऱ्याच जणांना इंटरेस्ट पण असतो. पण आता इंटरेस्ट असणारे विद्यार्थी असतील किंवा इंटरेस्ट नसणारे विद्यार्थी असतील, प्रत्येकाला हा पेपर मात्र द्यावा तर लागणारच आहे. मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि मी आज या ठिकाणी तुम्हाला काय सांगतोय हे तुम्हाला लक्षात येईलच. पहिला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपण या वर्षी ऑनलाईन बॅच सुरू करणार आहोत. मागच्या आपल्या 8-10 वर्षापासून जे ऑफलाईन बॅचेस सुरू आहेत त्याच पद्धतीनं या वर्षी प्रथमतः आपण ऑनलाईन मध्ये उतरणार आहोत. ऑनलाईन मध्ये येण्याच्या सर्वप्रथम कारण काय, रिझन काय आहे, तर त्यातलं पहिलं रिझन म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचे म्हणजे ऑफलाईन असतील किंवा काही विद्यार्थी असतील आपले युट्यूब चॅनलवरून आलेले काही विद्यार्थी असतील, अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचे म्हणणं असं आहे की त्यांना ऑनलाईन बॅचेस मध्ये लेक्चर्स पाहिजेत. मग ते पण कसे पाहिजेत, लाईव्ह स्वरूपामध्ये पाहिजेत. रेकॉर्डेड तर पाहिजेतच, पण रेकॉर्डेड सोबतच लाईव्ह स्वरूपामध्ये बॅच त्यांना पाहिजे. अशा पद्धतीची रिक्वायरमेंट बऱ्याच दिवसापासून म्हणजे मागच्या वर्षीपासून येते. बऱ्याच विद्यार्थी येऊन भेटतायत आणि म्हणतायत की सर आम्हाला ऑफलाईनच्या बॅच मध्ये टायमिंग मॅच होत नाही, आमची शाळा लवकर असते, आम्हाला जावं लागतं, बाहेर गावाला जावं लागतं वगैरे वगैरे बऱ्याच अडचणी आहेत. आणि इतका सारा कंटेंट जो आहे, जो कन्सेप्च्युअल आपण म्हणू शकतात, तो अवेलेबल कुठंच नाही. युट्यूबवर बघायला गेलात तर भरपूर सारा कंटेंट आहे, परंतु तिथे फक्त तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेले असणार आहेत आणि त्याचं डिटेल्स मध्ये कन्सेप्ट मात्र तुमच्या क्लिअर होत नाहीत. आणि आपण प्रत्येक पार्ट जो आहे तो प्रत्येक पार्ट तुम्हाला तिथं सिक्वेन्स नुसार देणं हे शक्य पण नाही. त्यासाठी बऱ्याच जणांच्या अडचणी लक्षात घेऊन आपण ठरवलेलं आहे की ऑफलाईन सोबतच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी सुरुवात करणार आहोत या वर्षी आपण. मग ऑनलाईन बॅच मध्ये काय असेल, ऑनलाईन बॅच मध्ये आपल्या बॅचची वैशिष्ट्य अशी असतील की सगळ्यात पहिला भाग म्हणजे असेल ऑनलाईन सोबत तुम्हाला ऑफलाईन देखील ज्या मुलांना शक्य आहे त्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन देखील प्रोव्हाइड आपण करणार आहोत बॅच. ती म्हणजे कशी असेल, ऑनलाईन. आणि ऑफलाईनला ज्यांना टाइम मॅच होत नाही त्यांच्यासाठी त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार आपण रविवार असेल किंवा सुट्टीचा दिवस असेल त्या दिवशी ऑफलाईनच्या स्वरूपामध्ये तुमच्या समोर येणार आहोत आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसरा भाग असेल की प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आपण वैयक्तिक लक्ष देणार आहोत. मग ऑनलाईन जरी बॅच असेल तरी देखील आपल्याला या बॅचच्या माध्यमातून ऑफलाईनचा फील तुम्हाला मिळाला पाहिजे याचा पुरेपूर पद्धतीनं आपण विचार केलेला आहे. ऑफलाईन बॅच आपली ज्या पद्धतीनं दरवर्षी चालू राहते आणि दरवर्षी तुम्ही बघू शकता किंवा आजूबाजूला लक्षात येऊ शकतो तुम्हाला की सगळ्यात जास्त रिझल्ट मॅथ्स मध्ये आउट ऑफ मार्क्स घेणारे विद्यार्थी आपल्या क्लासचे असतात. याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपण त्या पद्धतीची तयारी, त्या पद्धतीचं आपलं स्ट्रक्चर हे रेडी असतं आणि आपण त्या पद्धतीने सगळा भाग कव्हर करत असतो. आणि या वर्षी देखील हीच संख्या जी आहे आउट ऑफ मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ही कितीतरी वाढली पाहिजे, यासाठी या पद्धतीची बॅच आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. दुसरा भाग असा आहे की आपल्याला लवकर म्हणजे जसं की आता बघायला गेला तर तुमचा सगळा भाग संपलेला आहे शाळेच्या माध्यमातून 9वीचा 9th क्लासचा. आता आपल्याला 10th क्लासमध्ये आल्याच्या नंतर 10वी मध्ये आल्याच्या नंतर म्हणजेच आता मार्च चालू आहे, इव्हन आपलं या 2-4 दिवसामध्येच लागलीच आपली बॅच सुरू होणार आहे, जी बॅच असेल ऑनलाईन स्वरूपामध्ये. ऑनलाईन म्हणजे लाईव्ह असेल. लाईव्ह मध्ये तुम्ही काही तुमचे डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तुम्ही त्याच ठिकाणी विचारू शकतात आणि त्याचं तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून तिथंच घेऊ शकतात. अशा प्रकारचे बॅच आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत.
दुसरा असा भाग आहे की या बॅचमध्ये ज्या पद्धतीने आपण ऑफलाईन बॅचमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने टेस्ट सिरीज घेतो, जसं की मागच्या वर्षामध्ये आपण 30 टेस्ट घेतलेल्या आहेत, अगदी त्या पद्धतीनं या वर्षामध्ये देखील ऑफलाईन सारख्याच सेम आपण ऑनलाईन मध्ये देखील 30 टेस्ट आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जे की तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करायचं आहे आणि ते इंडिव्हिज्युअल तुम्ही आमच्याकडे पाठवू शकतात आणि आम्ही त्याचं प्रॉपर पद्धतीनं त्याचं अनालिसिस करून तुमच्या काय चुका होत आहेत त्या कशा पद्धतीने दुरुस्त करता येऊ शकतात या सगळ्यांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे ऑनलाईन बॅच जरी असेल तरी देखील या ऑनलाईन बॅचचा तुम्हाला ऑफलाईन फील देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण या म्हणजे आपल्या क्लासच्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ जो आहे तर जे काही गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना खरंच गरज आहे, गणिताबाबत भीती आहे, गणितामध्ये चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, गणितामध्ये तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत, अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या क्लासमध्ये तुम्हाला जॉईन होण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि या क्लासच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. तुम्ही बघायला गेलात तर हा जो काही 10वीचा पार्ट आहे त्या 10वीच्या पार्ट्स मध्ये तुम्ही 9th क्लासचे ऑल टॉपिक्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे तर तुमचा 10th क्लासचा जो काही सिलेबस आहे 10th क्लासचा सिलेबस हा बेसिक आहे आणि हा बेसिक जर तुमचा क्लिअर असेल तर तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स असतील किंवा आणखी खूप साऱ्या एक्झामिनेशन्स असतील त्या प्रत्येक एक्झामिनेशनसाठी तुमच्या या कन्सेप्ट तुम्हाला कामाला येणार आहेत आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स त्या ठिकाणी मिळणार आहेत. गणित हा विषय असा आहे, मॅथमॅटिक्स हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा बेस जर कम्प्लीट क्लिअर असेल तरच तुम्ही पुढच्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू शकतात. तुमच्या पोलीस भरती असेल, स्पर्धा परीक्षा असेल किंवा इव्हन एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये जरी आपल्याला जॉब करण्यासाठी जायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्यांदा एंट्रन्स टेस्ट असते ज्यामध्ये तुम्हाला मॅथ रिझनिंगचा पार्ट असतो आणि तो जरी सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला 10th क्लास पर्यंत काय असणार आहे तर तुम्हाला बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हा एक वर्षभर तुमच्याकडे आहे आणि ह्या एक वर्षभरामध्ये तुम्ही तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासोबत आम्ही आहोत आणि आम्ही तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी पुरेपूर पद्धतीने विचार करणार आहोत, पुरेपूरपणे तुमच्या सोबत आहोत आणि यासाठी आपण ही बॅच सुरू करतोय ऑनलाईन स्वरूपामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता यावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हायला पाहिजे यासाठी आपण ही बॅच सुरू करतोय. म्हणून परत एकदा विनंती आहे की ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायचे त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधा. आमचा संपर्क तुम्हाला स्क्रीनवर दिसेल किंवा तुम्हाला खाली कमेंटमध्ये दिसणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात. धन्यवाद.